भवानी मित्रांनो, मी आलो होतो नाशिकला. नाशिकमधील मालस गाव येथे आलो होतो. इथे ना जैन मंदिर म्हणजे नमोकार तीर्थ आहे, त्यासाठी मी इथं आलो होतो आणि तुम्हाला इथले जैन मंदिर कसं आहे आणि ते दाखवतो. जैन मंदिर हे सर्वात मोठे जैन मंदिर आहे. महाराष्ट्रातील 1 नंबरचे जैन मंदिर आहे. तुम्हाला मध्ये गेल्यावर दाखवतो. ह्यांचा इव्हेंट आहे, तर 26 दिवसाचा इव्हेंट आहे आणि त्या इव्हेंटसाठी मी आलो होतो. हे बघा नमोकार तीर्थ एंट्री गेट. इथं एंट्री गेटवर लिहिलं आहे नमोकार तीर्थ आणि आपण जात आहोत. तुम्हाला मंदिरं वगैरे दाखवतो, मध्ये कसं कसं केलेलं आहे, मधली व्यवस्था दाखवतो तुम्हाला. आत एंट्री केल्यानंतर आपल्याला दिसते पहिलं हे असं हे बघा असं प्रकारे केलेलं आहे. हा पहिलाच लागतो पूजा हॉल. पूजा हॉल दाखवतो तुम्हाला. हा आहे पूजा हॉल. इथं विधी वगैरे होतात, पूजा वगैरे होतात त्यांच्या लोकांच्या जैन मंदिराचे. हे बघा अशा प्रकारे पूजा हॉल आहे. इथं जे काय फंक्शन वगैरे केले जातात आणि या लाईव्ह स्क्रीनवर दाखवले जातात. त्यानंतर तुम्हाला दाखवतो VIP किचन. ह्या हॉलच्या पाठीमागे VIP किचन आहेत. प्रकारे ह्यांना त्या हॉलमध्ये घेऊन याची विधी केली जाते. हे बघा VIP हॉल पहिला जे पूजा हॉलच्या शेजारी आहे. हे बघा अशा प्रकारे यांची सुविधा केली जाते. हे बघा हे पूजा हॉलच्या साईडला VIP डायनिंग हॉल आहे. हा बघा वेगवेगळ्या प्रकारचे असे ट्रॅक्टर नाही. हे अशा प्रकारचे VIP हॉल आहे. सगळे VIP लोक जेवण करण्यासाठी येतात. आणि बघा मित्रांनो, तुम्हाला दुसरा VIP हॉल दाखवतो. ठीक आहे, पूजा हॉलच्या साईडला आहे VIP हॉल. VIP जे भोजनालय हे सगळं असं VIP हॉल आहे. आणि अजून एक अशा प्रकारे भरपूर भोजनालय VIP प्रत्येक वेगवेगळे आणि भारी क्वालिटी असं बनवलेले आहे. सगळे VIP लोक जेव्हा येतात आणि इतर सगळे लोक हे बघा हे तिसरं VIP हॉल आहे. VIP जेवणाचा हॉल आहे आणि यामध्ये ते गर्दी बघा. ही गर्दी कशासाठी हे टाईमला उघडते. उघडण्याचा टायमिंग आहे सकाळी नाश्ता आणि दुपारी 11च्या नंतर हा जेवणाचा हॉल सुरू होतो. त्यासाठी हे गर्दी वाढलेली आहे. हे सगळे थांबवून ठेवतात बाहेर. एवढे VIPला गर्दी आहे. आणि या VIP पासला एंट्री करण्यासाठी हा असा बँड वेगवेगळ्या पद्धतीचा बँड मिळतो. आमचे लेबर लोक आणि हे स्वच्छता करतात झाडू वगैरे मारून. हे बघा हे आहे पोलीस जेवणासाठी हॉल. पोलीस कर्मचाऱ्यासाठी जेवणासाठी वेगळा हॉल केलेला आहे. हे बघा तिथे पोलिसांसाठी कर्मचाऱ्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यासाठी हा हॉल दिला आहे. आणि हा प्रत्येक हॉलमध्ये अशी स्क्रीन लावलेली आहे. जे का लाईव्ह स्क्रीन चालेल तो असं बनवून दिलेला आहे. हे बघा हा आहे जेवणासाठी पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांना, जे सरकारी कर्मचाऱ्यांना हा हॉल दिलेला आहे. त्यांचे वेगळे बँड दिलेले आहे, त्यांना एंट्री असते. ठीक आहे, सगळे जेवण करतात. हा आहे 14 क्रमांकाचा हॉल जेवणासाठी असलेला आहे. महाराज लोक आणि इतर ते जैन समाजातील इतर लोक असताना त्यासाठी जेवणाकरता हा हॉल वेगळा तयार केलेला आहे. यामध्ये सगळे पुजारी किंवा महाराज लोक महाराज असे असतात त्यांसाठी हा हॉल दिलेला आहे. हे बघा हे हॉल यांची सिस्टीम बसली. प्रत्येकाला वेगवेगळा हॉल दिलेला आहे. मित्रांनो, मी तुम्हाला VIP हॉल आणि पोलीस जेवणाचे हॉल दाखवले आणि स्वामी जेवणाचे हॉल दाखवले. तुम्हाला शेवट आणि सगळ्यात शेवटचा हॉल म्हणजे जे काय सर्वसामान्य लेबर लोक वगैरे जे कर्मचारी आहेत ना त्यांचा जेवणाचा हॉल दाखवला. हा 2 क्रमांकाचा हॉल आहे. हा लेबर लोकांसाठी हॉल आहे. म्हणजे इथं लेबर लोक ज्या इव्हेंटचे माणसं किंवा लेबर लोक सर्वसामान्य त्यांसाठी जेवणाचा हॉल आहे. हे बघा अशा प्रकारे हॉल चालला जातो आणि जे लेबर आहेत काही ते येऊन जेवून जातात. मी तुम्हाला दाखवणार आहे जैन मंदिर, ज्याला की त्याने समशरण असं म्हणतात. तुम्हाला बाहेरून दाखवतो, चला. हे बघा हे पाठीमाग मंदिर आहे माझं, ते समशरण म्हणून म्हणतात त्याला. तुम्हाला पूर्ण मधनं बाहेरून आणि बाहेरून दाखवतो आधी, पण नंतर दाखवतो मधनं. हे बघा अशा प्रकारे बनवलेलं आहे हे वेगवेगळ्या पद्धतीनं. हे जे पोलीस प्रोटेक्शन म्हणजे जे काय आज येणार आहे देवाभाऊ महाराष्ट्राचे देवाभाऊ येणार आहेत, त्यामुळे हा प्रोटेक्शन पोलीस बंदोबस्त केलेला आहे त्यांनी. हे बघा अशा प्रकारे वेगवेगळे मंदिर आणि मूर्त्या ठेवलेल्या साईडला. हे अशा त्यांच्या मूर्त्या
हे बघा हे त्यांचं एंट्री गेट, हे त्यांचे एंट्री गेटचं मंदिरचं एंट्री गेट आहे. हा तुम्हाला मी आधी बाहेरनं दाखवतो, मग नंतर मधनं दाखवतो. देवाभाऊ येत असल्यामुळे इथली साफसफाई जोरात आणि कडकमध्ये चालू आहे. हे बघा इथली साफसफाई करतात लोक. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत, त्यामुळे इथली स्वच्छता आणि मंदिराचा देखावा भारी केलेला आहे. तसंही रोज स्वच्छता असतेच, आज बऱ्यापैकी स्वच्छता चांगली आहे, कडक बंदोबस्त आहे थोडा. हे बघा मंदिर आणि हे बाहेरून मंदिर आहे. असं हे वेगळ्या दगडानं बनवलं आहे. वेगळून बघा. आणि हे बघा हो विशेष असे मंदिर आहेत छोटे छोटे. त्यामध्ये की महावीरच्या मूर्त्या आहेत, अशा महावीर त्यांच्या. आणि हे वेगवेगळ्या पद्धतीनं असं देखावलेलं. हे मंदिराचा शेवटचा महागटलं लूक आहे. असं काम चालू आहे थोडं. ह्याच्यात उद्घाटन आहे मंदिरात. उद्घाटन म्हणजे ते काय चरणोत्सव असेल, त्यामुळे हे केलेलं आहे. हे अशा प्रकारच्या मूर्त्या आणि वेगवेगळे मंदिर आहेत, त्या वेगवेगळ्या महाराजांचे असतात. हे बघा पाठीमागचा लूक मंदिराचा. आणि तुम्हाला मी मधनं पण दाखवणार आहे, परंतु थोड्या वेळाने. आता गर्दी असल्यामुळे तिथे एंट्री नाही आहे. हे बघा अशा मूर्त्या आहे देखावा. हे सगळं नाशिकमधील मालेसगाव नमोतीर्थ येथे आहे. हे बघा काम चालू आहे. ह्यांच्या मूर्त्या का झाकल्या असेल, आज त्या मंदिराचं उद्घाटन म्हणजेच ते चिरयुग असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून ते मूर्त्या असं झाकून ठेवलेल्या आहेत, त्यामुळे दिसणार नाहीत तुम्हाला. पांढऱ्या कपड्याने ते मूर्त्या झाकलेल्या आहेत. हे मंदिरापासला परिसर आज उद्घाटन असल्यामुळे ते मूर्त्या सगळ्या झाकून ठेवलेल्या आहेत. स्वच्छता वगैरे चालू आहे. हे बहुत असते मोठमोठ्या मूर्त्या पण असे झाकून ठेवलेल्या आहेत. हे बघा एक तुम्हाला झूम करून दाखवतो, जवळून दाखवतो, इथं दिसत नसेल तर. आणि हे बघा मंदिरचा पाठीमागला लूक. आणि हे बघा तिथला रम्य असं वातावरण, मनोरमल असं शांत परिसर. आणि हे मूर्त्या असे लोक फोटो काढतात असं. हो हे बघा मूर्त्या आणि मागत भरपूर आहे बघण्यासारखं. तुम्हाला थोडं दाखवणार आहे मी. प्रत्येक ठिकाणी मला फिरणं होत नाही आहे, तसं मी जिथं जाईल तिथं तुम्हाला दाखवेन. हे मंदिर, हा परिसर, हा ठिकाण नाशिकमधील मालसगाव येथील नमोतीर्थ क्षेत्र त्या ठिकाणचं आहे. हे जैन मंदिर आहे, जैन धर्मातील लोकांसाठी. हा इथे येणारे सगळा हा इव्हेंट महिनाभर चालणार आहे. असा पाण्यानं भरलेला एक डॅम्प आहे, गोल परिसर आहे. हे बघा पाणी किती स्वच्छ आहे इथं. आणि असं सगळं पाणी आहे महागडले. हे बघा हा पूर्ण गोल मंदिराला असं केलेलं आहे, त्या परिसराला असा गोल पाण्यात भरलेला आहे. तिथं नाईट तर व्ह्यूज लय भारी दिसतो आहे. म्हणजे ते पूर्ण लाईट असल्यामुळे ते धोंडा पूर्ण त्या रंगाचा दिसतो. म्हणजे हे मंदिराचा परिसर सगळा त्या रंगाचा दिसतो. संध्याकाळचा पण मी तुम्हाला दाखवतो. मंदिर कसं आहे पाठीमागून पूर्ण. ते बघा असं दिसतो का आता. इकडून पण भारी आहे पूर्ण लोक. बघा दाखवतो समोर दाखवतो. काय म्हटलं नात करतो काय बघा, यावंच लागते. फक्त मंदिर वगैरे असं शांतपणानं हे लोक फिरतात इथं एंट्रीमुळे. हे असे वेगवेगळे मंदिर मूर्त्या बनवलेल्या आहेत. बघा आलो हो आपण मंदिराला गोल चक्कर मारून फेरी मारून. आता हा आपला इथंच थांबवतो, नंतरचा मी तुम्हाला दाखवतो. जय भवानी मित्रांनो, व्हिडिओ आला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मिळूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.